नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की प्रेरणा आणि वल्लरी ह्या दोघी जणी तेजाच्या आई वडिलांना आग्रहाने आणि प्रेमाने जेवू घालतात. तेजाचे वडील म्हणतात, तुला सांगतो खरंच कितीतरी दिवसांनी असं मन आणि पोट तृप्त होईपर्यंत सगळं काही मी जेवलोय. वल्लरी म्हणते की हो, पोट भरून जेवा. तेजाचे वडील म्हणतात, खरंच खूप हुशार आहात तुम्ही सगळ्याजणी. म्हणजे एक वकील आहे, एक शेफ आहे, आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जणी हुशार आहेत. आय एम प्राऊड ऑफ यू. तेजाची आई म्हणते की हो ना, आणखीन एक सांगू, लहान बाळाचा सांभाळायचा जराही अनुभव नसताना तुम्ही सगळ्या जणींनी मिळून खूप छान राधाला सांभाळले. तेजाचे वडील म्हणतात, हो, कुठलाही अनुभव नसताना एवढ्या छोट्या बाळाला सांभाळायचं, तेही आपलं करिअर सांभाळून, खरंच क्रिएटेबल आहे. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. श्वेता म्हणते की हो काका, पण हल्ली तर तेजात जास्त वेळ राधाची काळजी घेत असते, अगदी मनापासून ती तिचा सांभाळ करते. तर तेजाची आई कौतुकाने म्हणते की हो का, आमच्या लेकीचा हा गुण आम्हाला आधी माहीतच नव्हता. त्यानंतर आता जेवण झाल्यावरती तेजाची आई तिचं ताट उचलते आणि किचनमध्ये घेऊन जायला लागते. तर प्रेरणा आणि वल्लरी दोघी जणी म्हणू लागतात की अहो काकू, कशाला उचलायचं, आम्ही आहोत ना, आम्ही करतो ना, द्या इकडे. तेजाची आई म्हणत असते, अगं काही हरकत नाही, मी ठेवते ना. असं म्हणत असताना आता चुकून तेजाच्या आईच्या हातातून ते जेवणाचं ताट खाली पडतं. आता ते पडल्यावरती तेजाची आई जरा घाबरते आणि म्हणते की आय एम रिअली सॉरी गर्ल्स. तर तेजा रागातच म्हणते, काय गरज होती तुला एवढं सगळं करायची, कशाला मध्ये लुडबुड करत होतीस, प्रेरणा म्हणत होती ना ती करेल, मग कशाला करायला गेलीस. असं म्हटल्यावरती आता ह्या सगळ्या जणांना आश्चर्य वाटतं. वल्लरी म्हणते, अहो तेजाताई एवढं काही झालं नाहीये, चुकून झालं त्यांच्याकडून. प्रेरणा म्हणते की डोंट वरी काकू, तुम्ही हात धुवून घ्या बरं, काही झालेलं नाही, या तुम्ही हात धुवा. तितक्यात आता प्रेरणाला तिच्या आईचा फोन येतो. तिची आई म्हणते, अगं प्रेरणा, नुसतं नावापुरता वादळ येऊन गेलं, पण आपल्या घराचं छप्पर उडून गेले आणि तुझा बापूस काही कामाचा नाहीये. माझ्या एकटीनं हे सगळं काही होणार नाही, सगळीकडे पाणीच पाणी झाले, तू माझ्या मदतीला लवकर निघून ये. तर प्रेरणा घाबरते आणि म्हणते, अगं पण आई, आत्ता कसं येऊ, माझी टिफिन आत्ता कुठे चालू झालेत. प्रेरणाची आई मात्र काही न ऐकता म्हणते की तुला काही मुहूर्त काढायला लागेल का, लवकर निघून ये. असं म्हणत पटकीने फोन कट करते. आता प्रेरणा फार घाबरते आणि सगळ्यांना सांगते की आमच्या घराचं वादळामुळं छत उडून गेले, त्यामुळं मला आईने ताबडतोब घरी बोलवलंय. आता हे सगळं ऐकून सगळ्यांना शॉक बसतो. तर तेजाचे वडील म्हणतात की हे बघ बाळा, काही काळजी करू नकोस, तू जा आणि तुला काही लागलं ना तर मन मोकळेपणाने आम्हाला सांग, लाजू नकोस. तर वल्लरी म्हणते की हो प्रेरणाताई, तुम्ही जावा, इथली काही काळजी करू नका. तर प्रेरणा म्हणते, अगं वल्लरी, पण माझ्या टिफिनचं काय करू, त्यांना तर फोन करून सांगावं लागेल ना. वल्लरी म्हणते, काही एक गरज नाहीये, आम्ही आहोत ना, आम्ही टिफिन पुरू. तर प्रेरणा म्हणते, अगं पण तुमची पण कामं आहेत ना. वल्लरी म्हणते, ते आम्ही सगळं करू मॅनेज, तुम्ही जा बरं, आता तुमचं आवरायला घ्या. पुढे आता प्रेरणा तेजाच्या वडिलांना म्हणते की काका सॉरी हा, मला असं मध्येच निघून जावं लागतंय, पण तुम्ही सावकाशपणे जेवा. तेजाचे वडील म्हणतात, हो काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. आता प्रेरणा आतमध्ये तिची बॅग भरायला जाते. तर तेजाचे वडील तेजाला म्हणतात की तेजस्विनी, मी काय म्हणतो, आपण प्रेरणाला स्टेशनला सोडवायला जाऊयात का, त्याच निमित्ताने तू, मी, तुझी आई, आपल्या सगळ्यांचा फॅमिली टाईम जाईल. तेजा मात्र एखाद्या मार्का म्हशीसारखी रागानेच पाहत असते बरं का. आणि ती म्हणते की काही एक गरज नाहीये, मुळात मला इथं राधाजवळ थांबायचे, इथे कोणी नाहीये तिला पाहायला. वल्लरी म्हणते, अहो तेजताई असं काय म्हणताय तुम्ही, आम्ही आहोत ना, आम्ही सगळेजण घेऊ राधाची काळजी, इतक्या दिवसांनी काका काकू आलेत, त्यानिमित्ताने तुम्ही एकत्र वेळ घालवाल, तुम्ही जा पाहू. तेजाला मात्र जायचं नसतं, पण आता वल्लरीच्या ह्या आग्रहाखातर ती जाते. त्यानंतर आता प्रेरणाला स्टेशनवरती सोडवल्यावरती तेजा तिच्या आईवडिलांना म्हणते, तुम्ही हे जे वागलात ना ते मला अजिबात आवडलं नाही, ही काही पद्धत झाली का न सांगता डायरेक्ट यायची. तेजाचे वडील म्हणतात, अगं तेजस्विनी, आम्ही सकाळपासून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण तू एक शब्द सुद्धा आमच्याशी बोलत नाही, म्हणून ही संधी साधली. मी तुला आणि तुझ्या आईला घेऊन एकत्र इकडे मुद्दा पण घेऊन आलोय प्रेरणाला सोडवायला. तर तेजाची आई म्हणते की बाळा, तुझी काळजी वाटते म्हणूनच आम्ही इथपर्यंत आलो ना. तेजा म्हणते, प्लीज तू तर काही बोलूच नको, मला माहिती किती काळजी वाटते तुला. तर तेजाचे वडील म्हणतात की हे बघ, असं बोलू नकोस तेजस्विनी, तुला विचारून भेटायचं ठरवलं ना की तू नेहमी नाही म्हणत असतेस, म्हणून आम्ही न सांगता डायरेक्टली आलो. तेजाची आई म्हणते की बाळा, तू कशी आहेस, छान आहेस ना, हेच बघायला आम्ही इथे आलो होतो, प्लीज तूही आम्हाला थोडंसं समजून घे ना. त्यानंतर आता सीन चेंज होतो. इकडे मिठूला मेसेज आलेला असतो प्रेरणाचा की ती गाडीत बसली. ती आता ह्या सगळ्यांना सांगते. श्वेता म्हणते, बरं झालं तिला गाडी पण भेटली, आणि काय गं, तुम्हाला विचित्र नाही वाटत का तेजाचं वागणं. मिठू म्हणते, हो ना, इतक्या दिवसानंतर तिचे आई बाबा आले, पण तिच्या चेहऱ्यावर काहीच आनंद नव्हता. मला वाटलं होतं तिची आई आल्यावरती ती तिच्या आईला मिठी मारेल, राधाची ओळख करून देईल, पण तसं काहीच घडलं नाही गं. तर श्वेता म्हणते, हो ना, इतकी वर्ष आपण एकत्र राहतोय, काहीतरी बिनसलं असेल त्यांचं, खूप जास्त बिनसलं असेल, आधीपासूनच असेल काहीतरी, काय माहिती. मिठू म्हणते, हो ना, मला तर ते चांगले वाटले. श्वेता म्हणते, आपल्याला चांगले वाटून काय फायदा आहे, त्यांचं एकमेकांशी कनेक्शन कसं आहे ते आपल्याला काय माहिती, पण ते असं अचानक का आले असतील. आता हे वल्लरीला माहीत असतं, पण वल्लरी मात्र काहीच बोलत नाही.
तर इकडे तेजाची आई तेजाला हात लावायला जाते, तर तेजा तिचा हात झटकून लावते. तेजाचे वडील म्हणतात, तेजू अगं काय आहे, आई आहे तुझी ती, अशी वागतेस का तू तिच्यासोबत? तर तेजा म्हणते की तुम्हाला माझी काळजी वाटली म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात, डायरेक्ट न सांगता. आता कळलं ना मी कशी आहे, आता प्लीज इथं थांबू नका, कृपा करून इथून निघून जा. तर तेजाची आई म्हणते की हे बघ इथे अगं आम्ही तुझ्यासोबत काही दिवस राहायला आलेलो आहे. तेजा म्हणते बाई नको, खरंच नको, मला खूप कामं असतात, माझ्या मीटिंग चालू असतात, राधाला सांभाळायचं असतं, बाकीची पण कामं असतात आणि इथे कोणाला वेळ नाही तुझ्याकडे लक्ष द्यायला. तेजाची आई म्हणते अगं असं काय करतेस तेजस्विनी, हे बघ मी ना थोडे दिवसच राहते, तुझे बाबा तोपर्यंत हॉटेलमध्ये राहतील आणि मी आहे ना, मी घेईल ना राधाची काळजी, उलट माझीच तुम्हाला मदतच होईल. तेजा म्हणते एकदा सांगितलं ना मला हे अजिबात आवडणार नाहीये म्हणून, प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. असं म्हणून तेजा तिथून निघून जाते. आता तेजाची आई तेजाच्या वडिलांना म्हणते की अहो पाहिलं का, सांगा ना तिला काहीतरी, असं म्हणून तेजाची आई रडू लागते. इकडे श्वेता म्हणत असते की मधल्या काळात इतक्या गोष्टी घडून गेल्यात, तेव्हा तिचे आई बाबा अजिबात तिला भेटायला आले नाहीत, मग आता मध्येच कसं काय आले असतील, आणि ती सुद्धा त्यांच्यासोबत किती तुसड्याने वागते ना, नेमका काय प्रॉब्लेम असेल त्यांच्यामध्ये. आता वल्लरी म्हणते तुम्हाला आठवतंय का, भूतेने राधाला किडनॅप करायचा प्रयत्न केला होता, राधाचे खोटे आई वडील पाठवले होते, तेव्हा आपण तेजाला किती ओरडलो होतो, किती बोललो होतो. मिठू म्हणतो हो खूप बोललो होतो आपण, पण त्याचं काय. वल्लरी म्हणते मग तुम्हाला हे आठवत असेल ना, तेव्हा तेजाताई खूप चिडून बोलल्या होत्या आपल्याला, काहीतरी सांगत होत्या की त्यांचं बालपण नॉर्मल नव्हतं, म्हणजे घरामध्ये खूप मतभेद होते, त्यांना कुणी प्रेमाने वाढवलं नाही, म्हणून मला जाणवलं की नक्कीच काहीतरी असणारे त्यांच्या बालपणात, असं काहीतरी घडलेलं असणारे, आणि ते काय आहे तेच मला शोधून काढायचं होतं, त्यामुळे मी त्यांच्या आईबाबांचा नंबर शोधून काढला आणि मीच त्यांना इथं बोलवून घेतले. आता हे ऐकल्यावरती श्वेताला आणि मिठूला धक्काच बसतो. श्वेता म्हणते काय चक्क तू तिच्या आईबाबांशी बोललीस. मिठू म्हणते ये तो कहाणी में ट्विस्ट आहे. तर वल्लरी म्हणते की हो ना, म्हणजे आपल्याला वाटतं तसं सगळं काही नॉर्मल नाही आहे, काहीतरी वेगळंच आहे, याची आता मला खात्री पडली, म्हणूनच मी तिच्या आईबाबांना इथं बोलवून घेतलं आणि त्यामुळं आता मला प्रकर्षाने जाणवतंय की नक्कीच यांच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. त्यानंतर आता तेजाची आई वल्लरीला म्हणते की अगं किती राग भरलाय तिच्या मनामध्ये आमच्याबद्दल. पुढे ती तेजाच्या वडिलांना म्हणते की अहो एवढे सगळे गैरसमज तिच्या मनातून आपण कसे बाहेर काढणार आहोत. तेजाचे वडील म्हणतात की अगं वल्लरी तू म्हणालीस म्हणून आम्ही तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण तिची काही ऐकण्याची मनस्थिती नाहीये, तिचं मत बदलेल असं मला अजिबात वाटत नाहीये, त्यामुळं आता आम्ही उद्या परत निघतो. वल्लरी म्हणते काय, एक मिनिट काका काकू हे बघा प्लीज असं करू नका, काही दिवस तरी थांबा, मला खात्री आहे तेजाताईंचं मन नक्कीच बदलेल. तर तेजाचे वडील म्हणतात मी म्हटलं ना की मला नाही वाटत इथं राहण्यामध्ये काही अर्थ नाहीये, उगाच आम्ही इथं थांबल्याने तिला त्रास होईल, तिच्या मनात नसताना आम्ही जर इथं थांबून राहिलो ना तर तिच्या मनात जी काही जागा आहे ना थोडीफार ती सुद्धा आम्ही गमावून बसू. तर वल्लरी म्हणते माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते, पण वाईट वाटून घेऊ नका, हे बघा जर तुम्ही आत्ताच तुमच्या नात्यातला गैरसमज दूर केला नाही ना तर अशी संधी तुम्हाला पुन्हा कधीच मिळणार नाही. हे बघा म्हणून सांगते की आत्ताच तुम्ही तुमच्या मनातला जो काही गैरसमज आहे ना तो बाहेर काढायचा प्रयत्न करा. अहो काका काकू तुम्ही तिला सांगायला हवं की तुमच्या मनात तिच्याविषयी किती प्रेम आहे, किती काळजी आहे ते. तुम्ही जर आता परत निघून गेलात ना तर परत ही संधी कधी भेटेल काही सांगता येत नाही. तर तेजाचे वडील म्हणतात की तू तुझ्या मैत्रिणीची एवढी काळजी घेतेस, तिच्या पाठीमागे उभी राहतीस, खरंच ग्रेट आहेस तू. तेजाची आई वल्लरीचा हात हातात घेते आणि म्हणते खरंच वल्लरी, माझ्या तेजस्विनीचं भाग्य खरंच खूप चांगलं आहे, त्यामुळंच तिला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली. पुढे ती म्हणते की बरं खरंच मला एक सांग वल्लरी, आमचं आणि तेजस्विनीचे रिलेशन नेमकं कसं आहे याबाबत तू बाकीच्यांना काहीच कल्पना दिली नाहीयेस का. वल्लरी म्हणते नाही, मी कोणाला काही एक सांगितलं नाहीये, उलट मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी तेजाताईंना त्यांच्याकडूनच समजायला हव्यात. तर तेजाचे वडील म्हणतात की वल्लरी बाळा खरंच तू खूप समजूतदार आहेस, गॉड ब्लेस यू. असं म्हणून आता हे तेजाचे आई वडील वल्लरीचं खूप कौतुक करतात. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक सीनमध्ये वल्लरीचं कौतुकच असतं. असो, त्यानंतर आता रात्री तेजा झोपलेली असते, वल्लरी आणि तेजाची आई आतमध्ये येतात. आता तेजाला असं झोपलेलं पाहून तेजाची आई तिच्या शेजारी बसते आणि मायेनं प्रेमानं तिच्या डोक्यावरून हात फिरू लागते. तितक्यात तेजाला जाग येते, तेजा उठते आणि तिच्या आईचा हात झटकते. तर आता तेजाची आई फार घाबरते. जवळच वल्लरीला पाहून तेजा तिचा राग कंट्रोल करते आणि काही एक बोलत नाही आणि तिच्या आईला म्हणते की तू काही इथं थांबलीस, जा तू जाऊन झोप. तर तेजाची आई पण घाबरलेली असते आणि ती म्हणते की हो झोपते, असं म्हणून तेजाची आई बाहेर निघून जाते. वल्लरी तेजाला रागातच म्हणते की हे बघा तुम्ही आता जे काही वागलात ना ते खरंच खूप चुकीचं होतं, असं म्हणून आता वल्लरी सुद्धा बाहेर निघून येते.
त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी तेजा लॅपटॉपमध्ये काहीतरी वाचत असते. राधा झोपलेली असते. तितक्यात तिथे मिठू येते आणि मोठ्याने म्हणते, गुड मॉर्निंग, अजून पिल्लू झोपलंय का? तर तेजा तिला रागातच असं खुणवते की अगं ती झोपली आहे, हळू बोल. पुढे ती तिचं काम करायला लागते. तर मिठू तिला म्हणते की तेजा तू काय वाचतेस एवढं? तेजा मात्र काहीच बोलत नाही. ती 2 मिनिटं रागानेच मिठूकडे पाहते. मिठू परत एकदा म्हणते की अगं तेजा सांग ना, काय वाचतेस एवढं मन लावून? तर तेजा म्हणते की मी जरा महत्त्वाचं वाचते. मी ते राधाबद्दल काहीतरी डिसिजन घेतलाय. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की तेजा राधाला घेऊन बाहेर येते आणि म्हणते की ऐका ना, मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय. ॲक्च्युली मी राधाला. तेवढे तिथे वल्लरी खुश होऊन येते आणि म्हणते की ऐका ना, राधाचे आई वडील आपल्याला सापडलेत. आता हे ऐकल्यावरती तेजाला फार मोठा धक्का बसतो आणि ती मोठ्यानेच म्हणते की नाही. श्वेता तिला म्हणते, हे बघ तेजा, तू विसरतेस, ती तुझी कुणी लागत नाहीये. तेजा रागातच म्हणते की ती माझी मुलगी आहे. तर आता श्वेता म्हणते की म्हणजे? तर तेजा म्हणते की मी राधाला ॲडॉप्ट करणार आहे. यापुढे राधा माझं नाव लावेल. राधा तेजस्विनी विचारे. आता हे ऐकल्यावरती वल्लरीला, श्वेताला, सगळ्यांनाच फार मोठा धक्का बसतो. आता उद्याच्या भागामध्ये काय राडा होणार आहे ते आपल्याला उद्या पाहायला मिळेल. उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. धन्यवाद.